एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील आहे. एका डॉक्टरने यूट्यूब पाहिल्यानंतर एका महिलेवर शस्त्रक्रिया केली. ऑपरेशन दरम्यान त्याने नशेत मद्यपान केले आणि आतडे, मज्जातंतू आणि अन्ननलिका कापली. यूट्यूबवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरच्या निष्काळजीपणाने एका महिलेचा जीव घेतला. हे संपूर्ण प्रकरण कोठी पोलीस स्टेशन परिसरातील धहरापूर माजरा सैदनपूरचे आहे. पीडित फतेह बहादूर यांनी सांगितले की 5 डिसेंबर रोजी दुपारी त्यांची पत्नी मुनिसारा रावत यांच्या पोटात तीव्र वेदना जाणवल्या. ते त्यांना कोठी बाजारामध्ये श्री दामोदर दवाखाना रुग्णालयात घेऊन गेले, जे ज्ञान प्रकाश मिश्रा आणि विवेक मिश्रा चालवतात. तपासादरम्यान ज्ञान प्रकाश यांनी सुमारे 25,000 रुपयांची किंमत सांगितली आणि 20,000चा करार निश्चित करण्यात आला. पैशानंतर ज्ञान प्रकाशने दारूच्या नशेत यूट्यूब व्हिडिओ पाहिल्यानंतर महिलेवर ऑपरेशन सुरू केल्याचा आरोप आहे. या दरम्यान त्याने गंभीरपणे निष्काळजीपणा करत पोटात खोल चीर मारली, लहान आतडे, नळ्या आणि अनेक मज्जातंतू कापून टाकले. ऑपरेशन नंतर महिलेला रात्रभर वेदना होत राहिल्या आणि दुसऱ्या दिवशी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू होताच रुग्णालयाचे संचालक ज्ञान प्रकाश मिश्रा आणि त्यांचे कुटुंबीय महिलेला त्याच अवस्थेत सोडून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी तपास केला. 9 डिसेंबर रोजी मृताचे पती फतेह बहादूर यांनी कोठी पोलीस ठाण्यात ज्ञान प्रकाश मिश्रा आणि विवेक मिश्रा यांच्या विरोधात SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पतीचा आरोप आहे की रुग्णालय पूर्णपणे बनावट आहे आणि आरोपीकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नाही. या घटनेनंतर ACMO डॉक्टर LB गुप्ता आणि CHC सिद्धोरचे प्रभारी डॉक्टर संजय पांडे यांनी बेकायदा रुग्णालयात जाऊन ऑपरेटर्सना एका आठवड्यात उत्तर देण्यास नोटीस चिकटवली. कोठी पोलीस ठाण्याचे प्रभारी अमित सिंग भदौरिया यांनी सांगितले की मृत महिलेचा पती आणि CHC डॉक्टरांच्या तक्रारीचा समावेश एकाच प्रकरणात केला जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.